एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बीडच्या आष्टी तालुक्यात बिबट्या आढळलेला आहे। मसोबाची वाडी परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। राज्यात बिबट्यांच्या या घटना वाढतच चाललेल्या आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यात देखील बिबट्याचा वावर आढळून आलाय। मसोबाची वाडी परिसरात हा बिबट्या वावरताना दिसलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर एका वाघिणीला यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलंय। ताडोबातून सह्याद्रीत गेलेली वाघीण यशस्वीरित्या आता नैसर्गिक जंगलात मुक्त झाली आहे। STR T04 वाघीण एन्क्लोजर मधून बाहेर पडल्याची ही दृश्य सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढवण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा टप्पा साध्य करण्यात आलाय। पूर्वी नियंत्रित पिंजरा मध्ये ठेवण्यात आलेली ही वाघीण STR T04 आज चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी जे दरवाजे उघडे करण्यात आले होते। गेल्या 2-3 दिवस सदर वाघीण त्याच एन्क्लोजर मध्ये आत फिरत होती। तिने आतमध्ये शिकार केली होती आणि ते खाऊन तिथेच आत 2 दिवस राहिली। तर या वाघिणीला आता जंगलात मुक्त करण्यात आले।